गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी बुधवारी नाशिक पेठ महामार्ग क्रमांक 848 वर सावळ घाटात 2 वाहने नादुरुस्त झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या बसेस व इतरही अत्यावश्यक वाहनांचाही समावेश आहे. याशिवाय चाकरमान्यांचा देखील समावेश असल्याने प्रत्येक व्यक्तीला आपापल्या कर्तव्यावर जाण्यासाठी घाई असते. परंतु आज या ट्रॅफिक लाईन जाम झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. विशेषतः या रांगांमध्ये अँब्युलन्स देखील अडकून गेल्याने याला काय म्हणायचे असा प्रश्न देखील वाहनधारकांकडून स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा रस्ता प्राधिकरण यांच्याकडे निवेदन देऊनही याकडे कानाडोळा केला जातोय. अजूनही यावर उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांमध्ये व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. याशिवाय चाचडगाव टोल प्लाझावरून कुठलीही ट्रॅफिक नियंत्रित करण्याची भूमिका कोणीही घेत नसल्याने या रस्त्यावर अपघात झाल्यास रस्त्यावरील वाहने हटवण्यासाठी टोल प्लाझाकडून कुठलीही क्रेनची देखील मदत मिळत नाहीये. याबाबतही वाहन चालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व रस्ता प्राधिकरण यांनी वेळीच लक्ष घालून यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी यावेळी केली आहे. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.